नमस्कार, मी कल्पना धिडे. एखाद्यांना काय सवय असते, आपण कुणाबद्दल चांगलं बोललो ना तर ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि व्हायरल करत नाही. पण हेच आपण जर थोडंसं काही वाईट वगैरे कोणी बोललं ना सहज, तर ते लगेच व्हायरल करतात, लगेच त्यांच्यापर्यंत जाऊन सांगतात. असं का बरं? ह्याचं त्याला, त्याचं ह्याला त्याचं, असं करतात. असं नाही करायचं. पण हे घाणेरडी सवयच लागून गेली असते त्यांना. आणि आपण काय म्हणतो, काही काही काय म्हणतात, हे साडी घातली का? तर तुम्ही साडी घातली का? साडी घातली का काय काय घातली का? साडी घालायला काय ती म्हणजे जीन्स आहे का? त्याच्यानंतर साडी नेसायची म्हणायचं. पॅन्ट घातली का? पंजाबी ड्रेस घातला का? असं म्हणायचं आणि साडी नेसली का म्हणायचं. तर कोणी कोणी काय म्हणतात, नऊवारीसुद्धा नाडीची असती, ती घातली का? ती घालायची असते. तरी नाही, तसं नाही. नऊवारी साडी नेसली काच म्हणतात. आपण काय म्हणतो, ती नऊवारी नेसली आहे का? हे छान दिसते हां. नऊवारी नेसली काच म्हणतात ना. आणि काही काहींना आणि मला काय म्हणायचं आहे, आपल्याला कोणी खूप प्रेमाने आपुलकीने बोलवतात लोक, त्यांच्याकडे कार्यक्रम असतो, तर आपण जाताना कसं चांगलं आवरून जायचं. तर तुम्ही काय करता, खूप अशी जुनी अशी विरलेली साडी काहीतरी अशी नेसून त्यांच्याकडे जातात. हो, त्यांच्या पण काही अपेक्षा असतात ना, की त्यांच्याकडे येणारे लोक चांगलं आवरून आलेले असेल. तुम्ही असे कसं तरीच आवरून कसं काय जातात? तर तुमच्याकडे जे आहे त्याचा उपभोग घ्या. अगोदर आपल्याकडं काही काही, आता प्रत्येकजण काही श्रीमंत नसतो, पण अगोदर आपल्याकडं काही काही गोष्टी नसतात. मग आहे त्याचा उपभोग घ्या ना. आता माझंसुद्धा कसं, मी ऊन आणि सावली हे दोन्ही बघितलेलं आहे. तर मला त्याची किंमत आहे. मला माझ्याकडे जे आहे त्याचा मी उपभोग घेते. म्हणून मला कुणाकडे जातानाच चांगलं आवरून छान वाटतं. आणि काही काही बायकांना कसं असते, कुणाकडे गेले ना त्यांचं एवढं छान चांगला कार्यक्रम असतो, शुभ कार्यक्रम असतो, तर चांगलं बोलणार नाही, काहीतरी अशुभ बोलणार. तर असं करू नका. आणि नाव काय तर म्हणे शुभदा, आमची शुभदा खूप चांगली हो, हुशार आहे. अहो काय शुभदा हुशार, शुभदा कुठं गेली तरी शुभ बोलत नाही. तर नावाप्रमाणे शुभ आणि चांगलं बोलायला पाहिजे शुभदानी. आणि नेहमी चांगलंच बोलावं शक्यतो. धन्यवाद.